धनगर आरक्षणासाठी संताप, लिंबा गणेश येथे रास्ता रोको आंदोलन. बीड जिल्ह्यात धनगर समाज आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी बीडच्या लिंबा गणेश येथे मोठा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं आहे. मात्र अद्यापपर्यंत ठोस निर्णय न झाल्याने समाजात संताप वाढतो आहे. याच पार्श्वभूमीवर स्वर्गीय रामराव होळकर यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्याने आंदोलन अधिकच तीव्र झाले. सरकारच्या संवेदनाहीन धोरणावर तीव्र टीका होते आहे. या निषेधार्थ मराठा सेवक डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली लिंबा गणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनाची सुरुवात स्वर्गीय रामराव होळकर यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. या आंदोलनात स्थानिक नागरिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. तसेच सरकारने तातडीने धनगर आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी केली आहे. सरकार जबाबदार आहे. दीपक भाऊ हा लढा जो आहे गेल्या 30-40 वर्षापासूनचा लढा आहे आणि धनगर आणि धनगड हे एकच आहेत हे मुख्यमंत्र्याला माहिती आहे. याच सत्ताधाऱ्यांनी 2014 मध्ये पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आरक्षण देऊ असं म्हटलं होतं. त्यानंतर हा विषय वारंवार झुलवत ठेवला आणि गेल्या 10 दिवसापासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करत असताना दुर्दैवानं आपल्या जावयाचे हाल न पाहल्यामुळं दीपक भाऊ यांचे सासरे यांनी आत्महत्या केली. तसं पाहायला गेलं तर ही आत्महत्या नसून सरकारच्या हलगर्जीपणामुळं गेलेला बळी आहे आणि हा सरकारने केलेला खून आहे असं माझं म्हणणं आहे. जरी या ठिकाणी दीपक भाऊंनी उपोषण मागं घेतलं असलं आणि प्रशासनानं सरकारनं आत्महत्या केल्यानंतर सर्व धनगर समाज बांधव किंवा 18 पगड जाती लोक रस्त्यावर येऊ नयेत म्हणून डॅमेज कंट्रोल या भावनेतून त्यांनी केवळ दीपक भाऊंची भेट घेतली आणि नेहमीप्रमाणे आश्वासन देऊन ते उपोषण सोडवलं. आज दीपक भाऊ हा वाघ जरी 2 पावलं मागावा असला तरी भविष्य काळामध्ये सर्व केवळ धनगर बांधव नाही तर 18 पगड जातीचे बांधव जे आहेत ते पुन्हा मोठ्या प्रमाणात झेप घेणार आहेत. या ठिकाणचा हा रस्ता रोको जो आहे तो पूर्वी आम्ही नियोजित केला होता की दीपक भाऊ यांना पाठिंबा देण्यासाठी. मात्र दीपक भाऊंचं उपोषण सुटलं असलं तरी हा जो रस्ता रोको आहे तो भविष्य काळामध्ये प्रत्येक धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरणार आहे आणि त्याला सर्व 18 पगड जातीचे लोक साथ देणार आहेत. हे सरकारला चेतावणी देण्यासाठी हा इशारा आहे. त्यामुळे जास्त काही न बोलता प्रशासनाला माझी पुन्हा एकदा विनंती आहे की प्रशासनानं हा प्रश्न जो आहे कारण ही मागणी जी आहे ती न्याय मागणी आहे, कायद्याच्या चौकटीत बसणारी मागणी आहे आणि त्यामुळं प्रशासनानं सरकारनं याचा गांभीर्यानं विचार करावा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अख्खा धनगर समाज रस्त्यावर उतरून जागोजागी चक्काजाम आंदोलन रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ प्रशासनानं सरकारनं येऊ देऊ नये एवढीच या प्रशासनाला विनंती आहे. आणि या ठिकाणी जे लोक थांबलेले आहेत ज्यांच्यामुळं आम्हाला ज्यांना आमच्यामुळे त्रास झाला आहे त्या सर्व बांधवांची मी या ठिकाणी माफी मागतो. परंतु धनगर बांधवांच्या हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, त्यांच्या लेकांच्या भविष्याचा प्रश्न आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासन आलेलं आहे. त्या पोलीस प्रशासनात